आपण पाहत आहात एसपी न्यूज 57. नमस्कार, मी संजय पगारे. पाहूया काही गावकोसातल्या बातमीपत्रात. पायी दिंडी सोहळ्यानिमित्त भव्य आरोग्य शिबिर व मोफत औषध वाटप कार्यक्रम संपन्न झालाय. मालगाव श्री क्षेत्र सरलापेठ ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा 2026 निमित्त बुधवारी दिनांक 15 जुलै रोजी सायंकाळी 4 ते 10 या वेळेत जनता विद्यालय रोहित 36 जिल्हा अहिल्यानगर येथे भव्य आरोग्य शिबिर व मोफत औषध वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती. शिबिरात डॉक्टर गोकुळ सामे, डॉक्टर गोरक्षनाथ जाधव, डॉक्टर बापूसाहेब बसने, डॉक्टर योगेंद्र देवकर, डॉक्टर संजय राजपूत, डॉक्टर अनिकेत भोंग, डॉक्टर सुशील मुगळगटे व डॉक्टर संतोष बोधके यांनी विविध आजारांची तपासणी करून मार्गदर्शन केले. मोफत औषध वितरणासाठी सुनील जाधव, मुकुंद माळे, रोहित शेरकर व विनोद सुराणा यांची सहकार्य लाभले. तसेच महाप्रसादासाठी विविध दात्यांनी योगदान दिले असून वारकरी व भाविकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. वैजापूरमध्ये अर्धसैनिक कल्याण भवनाचे लोकार्पण. कार्यरत असलेल्या आणि सेवानिवृत्त अर्धसैनिक दलाच्या CAPF जवानांच्या कल्याणासाठी वैजापूर येथे अर्धसैनिक कल्याण भवन व कार्यालयाचे शानदार लोकार्पण दिनांक 17 जुलै रोजी करण्यात आले. हुतात्मा जगन्नाथ भालेराव स्मारक परिसरातील या भवनाचे उद्घाटन CRPF चे सेवानिवृत्त ADG HR सिंह, महासचिव रणबीर सिंह, महाराष्ट्र अर्धसैनिक कल्याण बोर्डाचे अध्यक्ष अशोक संगेवार व माजी नगराध्यक्षा शिल्पाताई दिनेश परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी नामफलकाचे अनावरण, वृक्षारोपण तसेच झाडे लावा झाडे जगवा अभियान राबवण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी अर्धसैनिक जवानांच्या हक्क, आरोग्य, सुविधा, निवृत्तीनंतरचे प्रश्न आणि संघटितपणे कार्य करण्याची गरज अधोरेखित केली. प्रास्ताविक गौतम गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन धुनराम सिंह राजपूत यांनी केले. आभार प्रदर्शन किशोर पाटील व गौतम गायकवाड यांनी मांडले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी माजी सरपंच दौलत गायकवाड, सजनराव गायकवाड, रियाज खान पठाण, श्रीमती केशर बारगळ यांच्यासह राज्यातील सेवानिवृत्त अर्धसैनिक बल जवान मोठ्या संख्येने कार्यरत व सेवानिवृत्त अर्धसैनिक दलाचे जवान मोठ्या संख्येने सोहळ्यास उपस्थित होते. कवी ना.वी. पठारे यांची महाराष्ट्र माझा कविता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात. मराठवाड्यातील ज्येष्ठ साहित्यिक कवी नामदेव विठ्ठल अर्थात ना.वी. पठारे यांच्या वेदनांचे वेद या कविता संग्रहातील महाराष्ट्र माझा या कवितेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या BA तृतीय वर्ष सत्र 6 मध्ये मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात जून 2026 पासून समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या वैभव, संस्कृती, शौर्य, ऐतिहासिक वारसा आणि मानवतेच्या मूल्यांचा गौरव करणारी ही कविता विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. बोरसर येथील शांती सदन प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक असलेल्या ना.वी. पठारे यांनी गेल्या 46 वर्षापासून मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले असून त्यांचे 25हून अधिक कविता संग्रह प्रकाशित झाले आहे. कथा, कादंबरी, नाटक, भीमगीते, पवाडे, शेरोशायरी आणि आत्मकथन अशा विविध साहित्य प्रकारातही त्यांनी विपुल लेखन केले आहे. प्राध्यापक डॉक्टर आबासाहेब कसबे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान. वैजापूर येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार प्राध्यापक डॉक्टर आबासाहेब कसबे यांना राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समिती छत्रपती संभाजीनगर तर्फे समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथील भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्रात आयोजित कार्यक्रमात सहाय्यक उपायुक्त सागर देशमुख, राज्य परिवहन अधिकारी, पोलीस निरीक्षक श्रीमती लता जाधव, समितीचे संस्थापक सय्यद साबेर आणि संस्थापक सचिव मोहम्मद अखिल अहमद यांच्या हस्ते डॉक्टर कसबे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल वैजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल संत, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, प्रशांत त्रिभुवन, साहेबराव पटवळ यांच्यासह वैजापूर परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. या होत्या आजच्या काही निवडक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा SP न्यूज 57.